नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रामसेवकांची 250 पदे रिक्त. एका ग्रामसेवकाकडे 3 गावांचा प्रभार. गाव विकासाला ब्रेक, कामांचा वाढला ताण. ब्युरो ग्रामविकासाचा महत्त्वाचा दुवा असणारा ग्रामसेवकाची जिल्ह्यात 250 पदे रिक्त असल्यामुळे ग्रामीण भागातील विकासाला खीळ बसलेली आहे. अमरावती जिल्ह्यात 849 ग्रामपंचायती असून यामध्ये जवळपास 500 ग्रामसेवक कार्यरत आहे. त्यामुळे उर्वरित 349 ग्रामपंचायतीचा कारभार हा प्रभारीवर आहे. त्यामुळे एका ग्रामसेवकाकडे 3 गावाचा प्रभार असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्याच्या विकासाला गती मिळत असताना विकासात्मक कामकाजाचा भार सांभाळणारे ग्रामसेवक सध्याच मोठ्या ताणतणावात काम करीत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी व त्याचा पाठपुरावा करण्याचे काम ग्रामसेवकाकडे आहे. सध्याच ऑनलाईन प्रणालीने कामे सुरू आहेत. त्यामुळे या कामांमध्ये सुद्धा ग्रामसेवकांनाच लक्ष द्यावे लागत आहे. ग्रामपंचायत स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी अनेकदा तर ग्रामसेवकांना जनतेचा रोष सुद्धा सहन करावा लागत आहे. कुणी तक्रार केली तर ग्रामसेवकावरच कारवाईचा बडगा उगारला जात आहे. अशा स्थितीत एका ग्रामसेवकाला 3 ग्रामपंचायतीची जबाबदारी सांभाळावी लागत असल्यामुळे विकास कामावर मोठा प्रभाव पडलेला आहे. दाखल्यासाठी गाठावे लागते ग्रामसेवकांचे घर. शासकीय योजना, शैक्षणिक कामे व विविध परवानगीसाठी अनेक जण ग्रामपंचायतीत जाऊन ग्रामसेवकाचा शोध घेतात. परंतु बहुतांश वेळा ग्रामसेवक कार्यालयात राहत नाही. कारण ते कुठल्या ग्रामपंचायतीचे काम सांभाळायला गेले हे कोणाला कळत नाही. त्यामुळे अनेक जण तर दाखल्यासाठी ग्रामसेवकाच्या घरापर्यंत सुद्धा पोहोचतात. ग्रामसेवकांचे दर्शन दुर्लभ. एकाच ग्रामसेवकाकडे 3 ग्रामपंचायतीचा कारभार असल्यामुळे येथून तेथे, तेथून येथे असा प्रवास ग्रामसेवकांना करावा लागत आहे. अशा स्थितीत ग्रामपंचायतीमध्ये विविध कामानिमित्त येणारे नागरिक ग्रामसेवकाच्या शोधात असतात. परंतु एका ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाची आवश्यकता असताना ते दुसऱ्या ग्रामपंचायतीचे काम करतात. त्यामुळे ग्रामसेवकाचे दर्शन दुर्लभ असल्याचा अनुभव अनेकांना येतो. जिल्ह्याभरात 849 ग्रामपंचायती असून 500च्या जवळपास ग्रामसेवक कार्यरत आहे. अन्य ग्रामसेवकाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकाच ग्रामसेवकावर 3 ते 4 ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा ताण आला आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी, राजकीय हस्तक्षेप, जनतेच्या समस्या, शासकीय कामकाज अशा आदी कामात ग्रामसेवक गुंतलेला आहे. त्यामुळे ग्रामसेवकावर मोठा ताण वाढलेला आहे. कमलाकर वनवे, अध्यक्ष, ग्रामसेवक युनियन. ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे एक ग्रामसेवक 2 ते 3 ग्रामपंचायतीचा प्रभार सांभाळत आहे. त्यामुळे विकासावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. एका ग्रामपंचायतीमध्ये एक ग्रामसेवक असल्यास कामाचा ताण कमी होतो. त्याचे सर्व लक्ष विकासात्मक कामावर केंद्रित होऊ शकते. ग्रामसेवकाची पदे भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रीती देशमुख, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.